नमस्कार महाराष्ट्रातील मतदार बांधवांनो. महाराष्ट्रात सध्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR 2026 म्हणजेच सकल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झालेला आहे. या कार्यक्रमांतर्गत जे काय आपल्या मतदान याद्या आहेत त्या याद्या अपडेट करण्याचं काम सुरुवात झालेले आहे. गेल्या बऱ्याचशा काळापासून ह्या याद्या ज्या आहेत ते अपडेट केल्या नसल्या कारणाने हा कार्यक्रम आता सुरू करण्यात आलेला आहे. ह्या याद्या अपडेट करण्याचं प्रमुख कारण काय आहे तर गेल्या काही दिवसांमध्ये बोगस मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे. ते बोगस मतदानाचं प्रमाण कमी करण्यासाठी हा एक मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्यामुळे बाहेरच्या देशातील लोक आपल्या देशामध्ये येऊन अनधिकृतपणे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करत आहेत आणि येथील नागरिक होत आहेत. त्यालाही चोप देण्यासाठी त्याचप्रमाणे आपली जी काही मतदार यादी आहे ती अचूक बनवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आता यामध्ये सर्व मतदार बांधवांचं एक कर्तव्य आहे. आपापल्या गावामध्ये BLO ची नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणजेच मतदान केंद्र जे काय अधिकारी आहेत या मतदान केंद्र अधिकाऱ्याला सर्व मतदारांनी सहकार्य करायचं आहे. हे BLO आपल्या घरोघरी येऊन आपल्या संपूर्ण माहिती विचारतील, आपलं जे काय मतदान कार्ड मागतील, ह्या गोष्टी तुम्ही त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि आपली जी काय मतदान यादी अपडेट करण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. बघा, यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला करायच्या आहेत. जर तुमचं नाव मतदार यादी 2002 मध्ये असेल तर त्या मतदार यादीमधील तुमचा जे काही मतदारसंघ क्रमांक आहे त्याचप्रमाणे अनुक्रमांक आणि भाग क्रमांक ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या BLO ला सांगायच्या आहेत. किंवा तुमचं जर नाव 2002च्या यादीमध्ये नसेल, तुम्ही नवीन मतदार असाल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव संबंधित मतदारसंघामध्ये कुठे आहे, त्या मतदार यादीमध्ये कुठे आहे, त्याचा भाग क्रमांक आणि अनुक्रमांक सांगायचा आहे. त्याप्रमाणे ते त्यांचं लिंक करून तुमचं नाव त्या मतदान यादीमध्ये समाविष्ट करतील आणि याची प्रोजिनी कंप्लीट करून घेतील. त्याचप्रमाणे आणखी एक अपडेट म्हणजे आपल्या सुनांसाठी आहे. ज्या नवीन सुना आलेल्या आहेत लग्न करून त्यांच्यासाठी अपडेट आहे. त्यांनीही आपली माहिती आता ज्या संबंधित मतदारसंघामध्ये त्या लग्न करून आलेल्या आहेत तिथे त्यांना सांगायचे आहे, त्या BLO ला त्यांनी सांगायचे आहे. हे सांगत असताना त्यांनी 2002च्या मतदारसंघाच्या यादीमध्ये त्यांचं नाव नसेल तर त्यांच्या वडिलांचं जिथे कुठं विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं नाव, मतदारसंघ क्रमांक, मतदार यादीमध्ये नाव कुठं आहे, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक ह्या गोष्टी आपापल्या BLO ला, आपण लग्न करून आलेल्या मतदारसंघातील BLO ला, त्या गावातील BLO ला सांगायचे आहेत आणि आपलं नाव या प्रकारे अपडेट करून घ्यायचं आहे. बघा, ही सर्व जबाबदारी, आपण एक भारतीय नागरिक आहोत. आपलं मतदान कार्ड म्हणजे आपण भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आहे. हे एक राष्ट्रीय कार्य आहे. या राष्ट्रीय कार्यामध्ये जेव्हा BLO आपल्या घरी येतील तेव्हा त्यांनी विचारलेल्या माहितीची योग्य ती माहिती द्यायची आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या मतदान कार्डामधील काही अपडेट असतील तर ते अपडेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमचं मतदान कार्डामध्ये नाव चुकीचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या गोष्टीही तुम्ही आपल्या BLO ला सांगून अचूक करून आपलं नाव व्यवस्थितरित्या लावून मतदानाचा हक्क येणाऱ्या काही काळामध्ये बजावू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा आणि नक्कीच जे काय SIR प्रोग्राम 2026 सुरू आहे यामध्ये आपलं मतदान यादीमध्ये योग्यरित्या प्रोजिनी करून आपलं नाव व्यवस्थितरित्या टाकून घ्या अशी मी विनंती करतो. धन्यवाद.